आणि आम्ही थर्मोकॉलचा बर्फ आहे तो. हा म्हणजे असे माझ्या आयडीला असे बोलणार आहे. जिममध्ये कोणी जाऊ शकतो. आता मी वजन उचलितोय, माझी गन बॉडी स्ट्रॉंग आहे, पण माझं याच्यात फाटू राहिली. याला पाहिलं आईस बातमध्ये बसणार आहे आज, पाहिले ना. आता मी फक्त कपडे काढून उभा आहे, पण माझं वय झालेलं आहे. आणि का हो, हे बा बर्फ आहे याच्यात, हे बा 30 किलो बर्फ टाकलेला आहे. किती? 30 किलो बर्फ टाकला. हा हे बा, हे खडे पा. आईला लोकांचं अवघड झालंय आपल्याविषयी ना. मंत्री बोलला का खोटं, एकदम भाषण कर. साहेब आहे ना राईट बोलले बरं का. ते राईट बोलल्यामुळं मी टाईट झालो. आणि आम्ही थर्मोकॉलचा बर्फ आहे तो. हा म्हणजे असे माझ्या आयडीला असे बोलणार आहे. भाऊ प्रतीक भाऊ याच्यात बसून दाखवणार आहे. हा ते बोललं पाहिजे नेनलाय त्याच्या आधी, म्हणून चला तुम्ही बसून दाखवा. माझे इंग्रजीमध्ये ब्लॉग्स राहत आहेत आईसबादचे. डे 12 डे 13 राहिला. तुम्ही मराठीत थोडं बोला. आता आज मराठीत बोलणार आहे. आजचा व्लॉग मराठीतच आहे. सकाळपासून सुरुवात केलाय. बोललो सदाभाऊंकडे, सदाभाऊ मी केल्यानंतर सदाभाऊ येणार आहे. सदाभाऊ म्हणताय आता पाहू. आता मी नाही वाचणार खरं सांगायचं म्हणजे, पाहिन मी प्रयत्न करून, पण ते नाही सदाभाऊ प्रयत्न करतील. हा त्यांना सपोर्ट करा, कारण ते 100% लांब आलेले 100%. आपल्या माणसाला सपोर्ट केला पाहिजे. आणि काय होतंय आता, हे जे करणं सोपं नाही. जिममध्ये कोणी जाऊ शकतो. आता मी वजन उचलितोय, माझी गन बॉडी स्ट्रॉंग आहे, पण माझं याच्यात फाटू राहिली. याला पाहिलं हा, याला सदाभाऊला घ्यायचा प्रयत्न करणार आहे, कारण की मी पहिले करून दाखवणार आहे. नंतर मग सदाभाऊ येणार आहे, 100% येणार आहे, काही विषय नाही. चला करू सुरू. स्टार्ट.